कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे। यात आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता आहे। यातला एक आरोपी गिरीश महाजन यांचा नातेवाईक आहे। महाजनांनी यात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केलेली आहे। कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातील आरोपींची संख्या आता 6 वर पोहोचली आहे। यातला मुख्य आरोपी तनय महाजन हा गिरीश महाजनांचा लांबचा नातेवाईक असल्याचं खुद्द गिरीश महाजनांनी सांगितलं होतं। अटक केलेले 6च्या 6 नटवरलाल जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरचे रहिवासी आहेत। तनय महाजन, नरेंद्र महाजन, शोएब अहमद शेख, अब्दुल रईस शेख, शकील अहमद शेख आणि मोहम्मद वसीम अशी आरोपींची नावं आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल 38,000 कोटी रुपयांचे विकास कामं सुरू आहेत आणि याच कामासाठी आता कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर देण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। आणि या सगळ्या अनुषंगाने कुंभमेळ्याच्या कामांचे बनावट ऑर्डर तयार करून तब्बल 3 कॉन्ट्रॅक्टरांना 3 कोटी रुपये गंडा घातल्याची अतिशय धक्कादायक घटना जे उघडकीस आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नाशिक पोलिसांनी 6 आरोपींना देखील अटक केलेली आहे। या 6 आरोपींपैकी एक संशयित आरोपी हा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नातेवाईक असल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेलं आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाहीये। त्यांनी पोलिसांना सूचना देऊन सगळ्या आरोपींना चतुर्भुज केलंय। या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचं खुद्द महाजनांनी सांगितलंय। संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्क ऑर्डर मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले, मला 5-6 लोकांची नावं सांगितले। ते 6 लोक 7 लोक अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील। पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। मला वाटतं ही प्रवृत्ती आहे आणि ह्या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे, नाही तर अन्यथा असं कोणत्याही कामाचं काम निघालं की लोक बोगस वर्क ऑर्डर देत राहतील। त्यांनी समोरच्यांना फसवलं, ठेकेदारांना त्याच्यातून काही पैसे घेऊन टाकले, आता ते बिचारे ओरडत फिरतायत। पण त्यांनी सुद्धा, मला असं वाटतं त्यांनी सुद्धा पाहूनच हे केलं पाहिजे। कुंभमेळा आयोजनाला अजून वर्ष आहे। त्या अगोदर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये हजारो कोटी रुपयांची कामं होत आहेत। विकासाच्या या वाहत्या गंगेत बेकायदेशीररित्या हात धुवून घेण्याचा प्रयत्न करणारी ही वृत्ती ठेचून काढावी अशी मागणी होतीये। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।